सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2. सारांश. शोकमोहाने ग्रस्त झालेला अर्जुन संभ्रमात पडल्यामुळे विचार करू लागला की आत्तापर्यंत आपण एवढे बोलूनही भगवान काहीच बोलत नाहीत. तेव्हा आपले बोलणे देवाला काहीच पटले नाही असे अर्जुनाला वाटले. म्हणून तो पुढे काहीच अधिक न बोलता देवाला अनन्य भावे शरण गेला व म्हणू लागला, देवा, मला तर माझे हित कळत नाही. तेव्हा तूच मला योग्य व धर्मनिश्चित श्रेय काय ते सांग. तेव्हा देवाने अध्यात्माच्या उपदेशास येथूनच सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत देवाचे बोलणे वरवरच्या उपचाराप्रमाणे होते, परंतु सद्वैद्य असाध्य रोग असला तरी त्याच्या खोलवर जाऊन निदान करतो व तो नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे भगवंताने शोकमोहाचे मूळ कारण जे अज्ञान त्याची अत्यंत निवृत्ती करण्यासाठी भगवंताने अर्जुनाला सांख्य योगाचा उपदेश करून देह व आत्मा याचे तात्विक स्वरूप सांगितले. प्रत्येकाला जन्ममरण हे उपारी आहे, कारण या जगाचा सर्व शक्तिमान समर्थ असा एक ईश्वर चालक असून त्याच्या संकल्पाप्रमाणेच सर्व सृष्टीच्या उत्पत्ती नाशाचा क्रम अव्याहतपणे चालला असून म्हणून तू यांना मी मारीन व हे मरणार आहेत असा व्यर्थ अहंकार धरून शोक करू नकोस असे भगवंताने अर्जुनाला सांगितले. भगवंत म्हणतात, जो जन्मतो तो मरतो हे प्रत्येकाच्या मागे आहे, परंतु त्याचा ब्रह्मस्वरूप किंवा आत्मदृष्टीने विचार केला तर आत्मतत्व हे नित्य, शाश्वत व अविनाशी एकच सर्वव्यापी असल्यामुळे आत्मचैतन्य बदलत नाही, फक्त शरीर बदलत असते. जीवत्व दृष्टीने विचार केला असता ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, परंतु त्या देहात तसा बदल होत नसतो, तसे जीवाने कितीही शरीर टाकली व नवीन कितीही धारण केली तरी त्यातील आत्मचैतन्याचे स्वरूप बदलत नाही. ते सर्व अंतर्यामी एकच असते. म्हणून कोणीच मारणारे नाही व दुसरे कोणी मरणारे नाही. या कोणत्याही दृष्टीने तू विचार केला तरी भगवंत म्हणतात, तुला शोक करणे मुळीच योग्य नाही. पुढे भगवंत अर्जुनाला सांगतात, प्रत्येकाने आपले स्वधर्मानुरूप विहित निष्काम कर्माचे अनुष्ठान हे केलेच पाहिजे असा शास्त्र सिद्धांत आहे. तू क्षत्रिय आहेस आणि म्हणून अहंकार रहित निष्काम युद्ध कर्म करणे हाच तुझा क्षत्रिय धर्म आहे. तो प्राप्त होण्यासाठी तुला युद्ध केलेच पाहिजे. त्यात तुझा फायदाच आहे, कारण युद्धात तुला जर जय मिळालाच तर तुला ऐहिक राज्यप्राप्तीचे भोग सुख मिळेल व युद्ध करताना मेलास तर स्वर्गसुखाचे भोग प्राप्त होतील. म्हणून हे अर्जुना, युद्ध करणे हा तुझा धर्म आहे, कारण प्रत्येक जीवाने ब्रह्मार्पण बुद्धीने अहंकार रहित वेदविहित कर्म करीतच स्वधर्माचे पालन करावे. त्या योगाने चित्तशुद्धी होते, म्हणजेच ब्रह्माख्य ज्ञानाची प्राप्ती होऊन तो पुरुष स्थितप्रज्ञ होऊन नित्य ब्रह्मानंदात निमग्न राहतो. त्यामुळे त्यांच्याकडून घडणारी कोणतेही कर्म त्याला
बंधनकारक होत नाहीत. अशा प्रकारे भगवंताने स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगितले असता अर्जुन भगवंतांना म्हणाला, देवा, तो स्थितप्रज्ञ कसा असतो, कसा वागतो ते मला समजावून सांगा. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवंत सांगतात की, अर्जुना, हा स्थितप्रज्ञ पुरुष परिपूर्ण स्थितीला प्राप्त झालेला असतो. त्यामुळे त्याचे ठिकाण सुख, दुःख, ज्ञान, अपमान, हर्ष, शोक, मोह इत्यादी द्वंद्वाविषयी तो निरीच्छ असतो. एवढेच नव्हे तर तो वैषयिक सुखाविषयीही उद्विग्न असून नेहमी आत्मसंतुष्ट असतो. इंद्रिय निग्रहामुळे त्याचे ठिकाणी मरणासारखे घोर दुःखाचे आघात आले तरी त्याची बुद्धी व धैर्य विचलित होत नाही. कर्म उपासनेच्या योग्य साधनाने त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यामुळे तो सतत ब्रह्मसुखात निमग्न असतो. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना, तूही अशा प्रकारे निष्काम कर्म उपासना ईश्वर सेवा करून त्याच्या कृपेने अशी सर्वोच्च ब्रह्मस्थिती तू प्राप्त करून घे. असे भगवंताने सांगून हा दुसरा सांख्ययोग अध्याय संपवला, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.